संचालक उद्योगवर्धिनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या वेबिनारमध्ये. बेसिकली आज आपण जाणून घेणार आहोत की सध्या जे काही युग चालू आहे आपलं कोरोनाचं, त्यानंतर आणि त्याच्या दरम्यान आपल्याला काय संधी आहे आणि त्या अनुषंगाने आमचा जो एक उद्योजकता विकास कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. पण त्याच्या आधी जे काही सगळे श्रोते आहेत त्यांना डेफिनेटली ते या उद्देशानेच आलेले आहे की आपल्याला काही स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. तर माझे काही प्रश्न आहेत बिफोर आय स्टार्ट माय थिंग. वाय यू आर थिंकिंग अबाउट बिझनेस? मला तुम्ही चॅट बॉक्सवर टाकू शकता किंवा तुम्ही हात बी करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बोलू सुद्धा शकता. मला सांगा की तुम्ही का उद्योग करू इच्छित आहेत, काय तुमच्या मनात आहे की काय कोणता उद्योग करायचा आहे, यापेक्षा उद्योग का करायचा तुम्हाला? वाय यू आर थिंकिंग अबाउट एंटरप्रेन्योरशिप? बिझनेस करायचा असं का विचार करताय याच्याबद्दल जरा कोणी सांगितलं तर बरं होईल. एनीबडी ऑफ यू? श्रीमंत होण्यासाठी. अच्छा, श्रीमंत होण्यासाठी. अच्छा, अजून? ड्रीम आहे. अजून काय? ड्रीम. एक ड्रीम पूर्ण करण्यासाठी. बरं, अजून? नोकरीला कंटाळले आहे. नोकरीला कंटाळले म्हणून व्यवसाय करायचा आहे. बरं, व्हेरी गुड. अजून? ओके, एक जे 2-3 उत्तर आले ते असे की आपल्या मनातली जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी नोकरीला आता खूप कंटाळा आहे. फायनान्शियल फ्रीडम. एक फायनान्शियल फ्रीडम हवा, याच्यासाठी सुद्धा व्यवसाय करायची इच्छा आहे. ओके, अजून? ओके, तर हे 4 महत्वाची कारणं तुम्ही सांगितली, पण तरी सुद्धा आपण जरा अजून पुढे जाऊया. मित्रांनो, एक व्यवसाय जो आपल्याला करायचा आहे त्याचे बेसिक काही, आपला व्यवसाय जो आहे स्वतःचा व्यवसाय हा अनेक गरजा पूर्ण करतो, पण त्या काही महत्वाच्या गरजा जो व्यवसायच करू शकतो पूर्ण, त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतोय. पहिली गोष्ट, स्लाइड. तर पहिली गोष्ट जी आहे की जे व्यवसाय पूर्ण करू शकतो ते एकदम म्हणजे आपल्या स्वप्नाची पूर्ती ही व्यवसायातच होऊ शकते, नाही का? तुम्ही नोकरीमध्ये इतरांची स्वप्न पूर्ण करत राहतात, मात्र व्यवसायामध्ये यू कॅन कम्प्लीट युअर ड्रीम्स. तुमच्या मनात जे काही आहे ते साध्य तेव्हाच करते जेव्हा तुम्ही स्वतःचा व्यवसाय कराल, नाही का? तर आपल्या मनात बरीच स्वप्न, असं एकही माणूस नाही की ज्याच्या मनात काही नाहीये, काही स्वप्न नाही. पण आपण आपल्या आपल्या गरजा असतात, अनेक काही स्वप्न असतात, पण ही स्वप्न मुरडून टाकतो आपण. ही स्वप्न जी आहे, हे गरजा जे आहेत ते आपण पोस्टपोनच करत राहतो आणि त्यामुळे ती कधीच अशी आपल्याबरोबरच कदाचित त्या वरती जातात. मला एक 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक 78 इयरचे देसाई म्हणून एक व्यक्ती आहे, नाशिकला राहतात, आणि त्यांनी मला फोन केला. त्यांच्याकडे जवळपास एक 32 वेगवेगळी संशोधन आहेत, 32 वेगवेगळी संशोधन आणि बरीचशी चांगली अशी प्रोडक्ट्स आहेत. तर ते मला सांगत होते, चांडकजी माझ्याकडे ही सगळी प्रोडक्ट्स आहेत, ही काही संशोधन आहेत, याचा काही उपयोग करता येईल का? म्हटलं सांगा ना, मी जरूर उपयोग करू शकेल. पण त्यांनी मी म्हटलं काय काय आहे, तर त्यांनी प्रोडक्ट्स वगैरे सांग. म्हणे अहो चांडकजी, आता मला असं वाटतं की हे करायला, मी जेव्हा माझ्या मनात इच्छा होती तेव्हा मी नोकरी करत होतो. ही इतकी चांगली प्रोडक्ट आहे की जी आता सुद्धा चालू शकते. मी आता ते मला भेटणार आहे लॉकडाऊन नंतर कदाचित, किंवा कदाचित पुढच्या रविवारी माझी भेटण्याचं त्यांचं प्रयोजन आहे. म्हटलं तुम्ही द्या, माझ्या काही उद्योजकांना तरी कामाला येईल ती ती जी प्रोडक्ट आहे. तुम्ही काही नवीन गोष्टी केल्या आहे. पण ते म्हटले की माझ्या नोकरीच्या याच्यामुळे मला लक्षातच म्हणजे काही करताच नाही आलं. माझ्या मनात अनेक असे, मी जर म्हणे जर संशोधक वृत्तीने केले असे तर अजून खूप प्रोडक्ट डेव्हलप केले असते. मला सांगायचं काय की बऱ्याच जणांच्या जे काही स्वप्न असतात ते स्वप्न असेच दूर होतात, रादर ते स्वप्न पूर्ण करताच येत नाही. पण मात्र व्यवसायामध्ये असं आहे की तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात. जसं अनेकांनी सांगितलं की फायनान्शियल फ्रीडम हा, वेल्थ क्रिएशन जे काही आहे हे तुम्हाला व्यवसायातच होऊ शकतं. पैसा हा व्यवसायातच आहे मित्रांनो. तुम्ही कोणत्याही शहरातले, मग तुम्ही पुण्यातले असा, नाही तर जळगावचे असा, नाही तर अजून मुंबईचे असा, एक लिस्ट केली पहिल्या 100 लोकांची, तर यू विल फाइंड ऑल ऑफ देम आर रिचेस्ट पर्सनची. ते उद्योजकच सापडतील, नाही का? कोण नोकरी करणारा पहिल्या 100च्या आधीच नाही सापडणार. तर पैसा हा, आणि हा रेग्युलर फ्लो असतो, म्हणजे का असं नाही की तो महिन्यातून एकदा येतो, तो रेग्युलर येत असतो. रेग्युलर येत असल्यामुळे काय होतं की आपल्याला एक चालना मिळत असते. मित्रांनो, पैसा आहे ना सगळ्यात भारी विटॅमिन एम विटॅमिन आहे, आणि हा जर रेग्युलर येत राहिला तर मनुष्य खूप तरुण राहतो, मनुष्याला खूप असं बरं वाटत राहतं, नाही का?
पण तो जर पैसा महिन्यातून एकदा आला आणि महिन्यातून एकदा आल्यानंतर तोच EMI आणि त्या बाकीच्या सगळ्या खर्चात निघून गेला, तर मग मनुष्याला ते चैतन्य नाही राहत. पण मात्र व्यवसायामध्ये चैतन्य कायम असतं, कारण की रोज पैसा येत असतो. एक दुसरं महत्वाचं गोष्ट की मनुष्याला तरुण राहायची खूप इच्छा असते. एव्हरीवन वुड लाईक टू बी यंग फॉर एव्हर. आणि हे तारुण्य तुम्हाला टिकवायचं असेल तर तुम्हाला व्यवसाय करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल, हे सर काय सांगताय तुम्ही? पण मित्रांनो, हा माझं स्वतःचा नाही, अनेकांचा अनुभव आहे. मी अगदी आमचे खूप उदाहरणं जे लाईव्ह आता लिजेंड्स आहेत त्या लोकांची मी तुम्हाला सांगू शकतो. आमचे अशोक कटारिया जस्ट 71 कंप्लीट झाले त्यांचे, पण ते आता बी एवढे यंग आहे की काय सांगावं तुम्हाला. यंग म्हणजे फक्त दिसायलाच नाही, तर त्यांच्यामध्ये का असं रोज रोज नवीन नवीन एवढ्या काही ऍक्टिव्हिटीज आहे. मी गेलो तेव्हा त्यांच्याकडे 100 प्रपोजल तयारच असतात की हे करूया, ते करूया, ते करूया, ते करूया. क्युरियोसिटी त्यांच्यामध्ये प्रचंड आहे. आणि असे एक नाही, आज मी स्वतः 58 आहे, पण मला कधी वाटत नाही की मी 58 आहे. मला अनेक म्हटलं की म्हणजे मला एका उद्योजकांचा फोन आला होता. ते स्वतः आता जवळपास 70 वर्षाचे. म्हणे मला त्यांनी विचारलं की चांडकजी तुमचं वय काय आहे? म्हटलं अहो माझं वय 58 आहे. म्हणे वाटतच नाही तुम्ही 58चे. तुमच्या आता चेहऱ्या पण वाटतं. त्यांनी मला 25 वर्षानंतर बघितलं आणि मला वाटलं की तुम्ही काहीतरी असेच यंग असाल. मला सांगायचं काय की तारुण्य जे आहे ना, हे तुम्हाला व्यवसायात टिकवता येऊ शकतं. कारण की रोज क्युरियोसिटी असते, रोज नाविन्य असतं, नाही का. नोकरीमध्ये तेच तेच काम असतं, तेच तेच काम राहील तर बोर होणार आहे. पण मात्र रोज नवीन काम असेल तर तुम्ही चैतन्य राहाल तुमच्यामध्ये आणि तुमचं तारुण्य टिकून राहील. स्टीफन हॉकिंग हा एक फेमस सायंटिस्ट होऊन गेला. त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनी त्याला विचारलं, तुझं मेंदू व्यतिरिक्त काहीच काम नाही करत, अशा अवस्थेत तू तरुण कसा राहतो, एवढा लाईव्ह कसा राहतो? तो म्हणतो, इट इज द क्युरियोसिटी दॅट कीप्स मी लाईव्ह. ही क्युरियोसिटी जी आहे ती मला तारून ठेवत असते. तर मित्रांनो, तरुण राहायचं असेल तर डेफिनेटली एंटरप्रेन्योरशिप हा एक सगळ्यात सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. आणि मेन म्हणजे तिसरं एक महत्वाची गरज जी आपली उद्योजकता पूर्ण करू शकते, स्वतःचा व्यवसाय पूर्ण करू शकते, एक तुमची एक आयडेंटिटी, एक सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला निर्माण करता येऊ शकतो. आपली ओळख जी आहे ना ती निर्माण करता आली पाहिजे. मित्रांनो, आपल्या परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना वेगळे चेहरे दिले. वेगळे चेहरे देण्याचं कारण आहे की तू वेगळं अस्तित्व निर्माण करायचं. मी नुसतं शिवाजी महाराज म्हटलं तर तुमच्यासमोर शिवाजी महाराजांचा चेहरा येतो. तुम्ही कोणी पाहिलं नाही, मी पाहिलं नाही महाराजांना, परंतु आपल्यामध्ये चेहरा काय येतो? ती एक आयडेंटिटी आहे, नाही का. ते एक काल्पनिक आपल्याला ते त्यांचं चित्र आहे, तर ते चित्र आपल्याला दिसतंय, येस महाराज आहेत. ती आयडेंटिटी 400 वर्ष गेल्यानंतर सुद्धा महाराज आहेत, याला म्हणतात अस्तित्वाचं जीवन. आणि अस्तित्वाचं जीवन जे आहे ना, हे व्यवसायात तुमच्या नक्की असतं. ओके. चौथी गोष्ट जी व्यवसायात तुम्हाला मिळू शकते, एक तर म्हणजे फ्रीडम, ज्याला आपण म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य असतं ना, तुमच्या स्वतःच्या आयडिया तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करता येतात, तुम्हाला एक्सपांड करता येतं, तुम्हाला डायव्हर्सिफाय करता येतं. काही तुम्हाला जे वाटली ती ऑपॉर्च्युनिटी मध्ये तुम्ही जाऊ शकता, नाही का. तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. मित्रांनो, मी एक ह्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट मुवमेंटचं सांगतो. या मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या काही सरकारी संस्था आहे आणि माझी खाजगी संस्था आहे. पण आज असं झालं की त्या सरकारी संस्था बंद पडल्यासारखेच आहे आणि माझं मात्र मी लगेच शिफ्ट झालो. कारण काय की ती फ्रीडम आहे. आता त्यांना ते प्रपोजल तयार करा आणि ते मंजूर करा, तोपर्यंत तर कदाचित लॉकडाऊन उठून बी जाईल. पण मी तर मात्र लॉकडाऊन 22ला सुरू झाला आणि 24ला माझं पहिला वेबिनार सुद्धा झाला. हे कसं आहे की हे फ्रीडम आहे. हे फ्रीडम तुम्हाला व्यवसायातच मिळतं मित्रांनो. हा फ्रीडम तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर व्यवसाय करायला पाहिजे. आणि महत्वाचं अजून एक असतं, आपल्याला एक सगळ्यांना प्रश्न असतो की आपल्या पुढच्या पिढीचं काय, नाही का. नोकरी करणाऱ्याला हा प्रश्न खूप मोठा असतो. कारण की असं काही जरूर नाही की व्यवसाय करायचा म्हणजे म्हणजे जो नोकरी करणार आहे त्याच्या पुढच्या पिढीला नोकरी मिळेलच असं काही नाही. पण मात्र व्यवसाय करणारा जे आहे की तो त्याचा पुढचा जो त्याचा सक्सेसर आहे तो त्याचा वारसा पुढे चालवू शकतो. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे बेनिफिशियल्स आहेत. हे बेनिफिट्स तुम्हाला व्यवसायामध्ये आहेत. आणि समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी आणि जनरेट एम्प्लॉयमेंट. हा एक आता पॉइंट सांगितला यांनी की जे एक आपण लोकांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. समाजात मान सन्मान म्हणजे आपले सेल्फ रिस्पेक्ट, आयडेंटिटी आपण तयार करू शकतो. तर असे अनेक फायदे आहेत व्यवसायामध्ये. तर त्यामुळे व्यवसाय केला पाहिजे. आता व्यवसाय करायचं म्हटलं, आता बिफोर आय शिफ्ट टू नेक्स्ट थिंग, मला तुम्हाला अजून परत प्रश्न आहे. तुमचं पार्टिसिपेशन मला खूप अपेक्षित आहे. तर मला म्हणून मी आज म्हटलं की आज जरा थोडस चर्चा करूया. तर तुम्हाला कोणते प्रश्न निर्माण होत आहेत तुमच्या समोर
की जर व्यवसाय करायचा आहे तुम्हाला, तुमची इच्छा आहे, तुम्ही हे ऍडव्हान्टेजेस पाहिले की उद्योजकतेमुळे एवढं सगळं काही होतं, तरुण राहता येतं, भरपूर पैसा कमावता येऊ शकतो, कुठेही तुम्ही जाऊ शकता, अनलिमिटेड तुम्हाला फ्रीडम असतो, अनलिमिटेड अपॉर्च्युनिटी तुम्ही ग्रॅब करू शकता, हे सगळं व्यवसायात आहे. पण मग काय प्रश्न आहे तुमच्या समोर? व्हॉट आर द क्वेश्चन्स दॅट यू फोरसे? कोणते प्रश्न दिसत आहे तुम्हाला? मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देण्याचा या आजच्या वेबिनार मध्ये नक्की प्रयत्न करेल. आय वुड लाईक टू हॅव क्वेश्चन्स की उद्योग करायचंय तुम्हाला तर कोणते प्रश्न वाटताय तुम्हाला? काले प्रश्न? काही प्रश्न नसेल आता मी तुम्हाला काही प्रश्न दाखवतो. हा, तर पहिला प्रश्न कदाचित हा असेल की कोणता व्यवसाय निवडावा, भांडवल, वेदर बिझनेस विल सर्व्हाइव्ह और नॉट, हाऊ टू स्टार्ट विथ द आयडिया, कॅपिटल कसं बिल्ड करावा, हे काही प्रश्न असे आहेत. काही प्रश्न आहेत की एक तर कोणता व्यवसाय करावा, भांडवल कुठून मिळवावं, ओके, त्याच्यानंतर आयडिया काय काय सांगितलं, आयडिया स्टार्ट कशी करायची, व्यवसाय सुरुवात कुठून करायचा, ओके, कस्टमर बेस पाहिजे तेवढं अट्रॅक्ट होईल का, कस्टमर कसं म्हणजे इन शॉर्ट मार्केट कसं मिळवायचं, ओके. तर हे सगळे प्रश्न आहेत. मी त्या प्रश्नांची मोठी यादी केलेली. लेट अस सी की तुमचे प्रश्न त्याच्यात आहे का. जर आपण चेक करूया की द क्वेश्चन्स, अनेक प्रश्न येतात तुमच्या समोर. व्यवसाय करायचं म्हटलं की एक आपल्याला बॅकग्राऊंड नाहीये, आपल्याकडे अनुभव नाहीये, आपल्याला या व्यवसाय करायचं म्हणजे मोठा भांडवल लागेल, मोठी रिस्क आहे व्यवसाय करताना, मार्केट कुठून मिळवायचं, रॉ मटेरियल कुठून आणायचं, इन्फ्रास्ट्रक्चर कशी उभी करायची, प्रॉपर गायडन्स कुठून मिळेल, बिझनेस आयडियाज, टेक्नॉलॉजी, तर असे अनेक, फॅमिली सपोर्ट, अशा अनेक गोष्टी तुमच्या मनासमोर असतील. बरोबर, माझ्या मते ह्या सगळे प्रश्न तुमच्या समोर असेल की दीज आर द सम क्वेश्चन्स, राईट. इफ यू हॅव सच क्वेश्चन्स, तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज नक्की देईल. हे जे काही प्रश्न आहे मित्रांनो, खरं सांगतो, हे म्हणजे प्रोग्रामची माहिती देण्यासाठी नाही म्हणत मी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर आम्ही आमच्या कार्यक्रमात देतच असतो. परंतु हे प्रश्न सुद्धा काही वेळाने तुम्हाला वाटेल की हे प्रश्न आपले मनगडत प्रश्न आहे. मी असं म्हणत नाही की भांडवल लागणार नाही, मी असं म्हणत नाही की तुम्हाला अनुभव लागणार नाही, हे सगळं लागणार आहे. परंतु यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं लागतं ते म्हणजे आपली मानसिक तयारी. तर मित्रांनो, हे सगळं भांडवल किती तुम्हाला लोक दाखवू की ज्यांच्याकडे काहीच नव्हतं. अशोक कटारियांचा ज्याचा मी उल्लेख केला, किंवा तुम्ही आमच्या युट्यूब व्हिडिओवर जा, आमच्या युट्यूब लिंकवर जा, निदान 26 स्टोरीज, आणि उद्याही एक आमच्या उद्योजकांना तुम्ही पाहाल तर अशा अनेक स्टोरीज आम्ही टाकलेल्या आहेत, म्हणजे ज्यांचे इंटरव्ह्यूज आम्ही घेतलेले आहेत, ज्यांच्याकडे काही नव्हतं. अशोक कटारियाकडे पहिलं टेंडर भरायचे 560 रुपये नव्हते, 560 रुपीज ही डिडंट हॅड. ज्यांचा टर्नओव्हर आज 10,000 कोटीचा आहे. मी स्वतः सुरुवात केली, माझ्याकडे 16,000 रुपये होते, 16,000तून आज मी एवढं सगळं काही करतोय. तर असे किती उदाहरणे. आमच्या वैभव जोशी 10 रुपये नव्हते, 10 रुपीज, 10 रुपये घेऊन त्यांनी टाईल पॉलिशिंगची मशीननी काम सुरू केलं, आज 100 कोटीचा टर्नओव्हर करतोय. आमचा झोपे नावाचा विद्यार्थी रवींद्र झोपे, त्याच्याकडे, त्याची स्टोरी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्याकडे अशी परिस्थिती होती की राहायला घर सुद्धा नव्हतं, ही डिडंट हॅड होम. तो रेल्वे स्टेशनवर झोपला 9 दिवस, तिथून बस स्टँडवर झोपला 5 दिवस, आणि तिथून नंतर मग एका छोट्याशा रूम मध्ये शिफ्ट झाला. आणि पण व्यवसाय करायची इच्छा होती, आणि आज असं आहे की तो 5 फॅक्टरीचा मालक आहे. आज 150 लोकांना जॉब देऊ राहिला. हे सगळं व्यवसायात होऊ शकतं. ज्यांना ट्रेनिंगचे 300 रुपये भरायचे सुद्धा नव्हते, आमच्या नलिनी कुलकर्णी किंवा आमच्या अरुणा देवरे यांच्याकडे तेवढे पैसे नसायचे त्यावेळेला, तर ते आज असं आहे की त्यांचं करोड्स मध्ये टर्नओव्हर आहे. 500 लोकांना जॉब दिलाय आमच्या नलिनी, आमच्या अरुणा देवरेनी. आमच्या शशिकांत दातार त्यांच्याकडे 5,000 रुपये सुद्धा होते, फक्त 5,000 रुपये होते, त्यांचा आज जवळपास 2,000 लोकांना जॉब दिलाय. आज वरुण ऍग्रो म्हणून त्यांचं 100 कोटीच्या वरती टर्नओव्हर आहे. मला सांगायचं काय की व्यवसायामध्ये पैसे लागतात, अनुभव लागतो, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हे सगळं काही लागत नाही, मेन ती इच्छा पाहिजे. आपल्या महाराजांकडे काय होतं? काहीच नव्हतं ना, दगडधोंडे आणि मावळेच होते, पण त्या बळावर हिंदवी स्वराज्य केलंच की त्यांनी. तर त्यांच्यामध्ये तो एक गोल होता की मला हे करायचंच. कुठेतरी आपण ठरवलेलंच नसतं. नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसाय करायचा, किंवा नोकरीला कंटाळा होऊन व्यवसाय करायचा, ही नकारात्मकता आहे. व्यवसाय करण्यामध्ये खूप वाव आहे म्हणून व्यवसाय केला पाहिजे.
आज गरज आहे मित्रांनो. आज इतकं चांगलं वातावरण आहे. इट्स अ सो गुड ॲटमॉस्फिअर. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आज म्हणजे मी सांगत नाही, सगळे जगातले अर्थतज्ञ सांगतात, आज भारतासारखी अनुकूलता जगात कुठेच नाही, कुठेच नाही. आज पहा, ज्या सो कॉल्ड महासत्ता आहेत, अमेरिका आणि चायना, यांची आज काय हालत आहे जरा पहा. आज अमेरिकेमध्ये 50 लाख लोकांना कोरोना झालेला आहे. आज त्याच्यापैकी 1.5 लाखाच्या वरती लोक तर ऑलरेडी गेले आहेत. चायनामध्ये आज अशी वाईट परिस्थिती आहे की चायनाला सगळं जग बॉयकॉट करण्याच्या तयारीत आहे. ओके, युरोप आज अशी परिस्थिती आहे, ह्या कोरोनामुळे अतिशय वाताहत झाली युरोपची. घाबरलेले, भेदरलेले लोक आहेत. आणि इंडियामध्ये बी हालत खूप चांगली असं मला म्हणायचं नाही. कोरोनामुळे आपणही खूप जरा जास्त आपल्याला सुद्धा खूप त्रास झालाय. परंतु कम्पॅरेटिव्हली आपण आजही खूप स्ट्रॉंग परिस्थितीत आहोत. आपली मेंटल ब्लॉक आपल्यामध्ये एवढा नाही, आपली इम्युनिटी पॉवर चांगली आहे. त्यामुळे मी जरूर आपल्याला सांगेल की वी हॅव अ व्हेरी गुड ॲडव्हान्टेज. आणि मेन म्हणजे आपल्याकडे पहा टॅलेंटेड मॅन पॉवर आहे. आज बरीचशी मॅन पॉवर जी अमेरिकेत किंवा युरोपमध्ये होती, ती मॅन पॉवर आज इंडियामध्ये परत येऊ राहिली. इट्स अ व्हेरी गुड थिंग. त्यांना कदाचित तिथे आता त्रास होऊ राहिला म्हणून ते इथे येत आहेत, परंतु त्यांच्या टॅलेंटचा खूप चांगला उपयोग आपल्या भारतामध्ये करतायत. ते तिथे जाऊन तिथल्या लोकांसाठी काम करू राहिले. मग हे काम त्यांनी आपल्या देशासाठी केल्यावर पहा आपला देश कुठल्या कुठे जाऊ शकेल. तिथले जे काही आज सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा जे काही तिथे स्टार्टअप्स आहेत, ते तिथे इनपुट देणारे इंडियन्स आहेत मॅक्सिमम लोक. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा किंवा अजून कुठेही जा, यू विल फाइंड इंडियन्स आर देअर. आणि ते लोक हे सगळं करू राहिले. त्या लोकांनी भारतात आलं तर किती भारी होईल. आणि ते येऊ राहिले भारतात. आय एम व्हेरी हॅपी टू सी दॅट पिक्चर. मला सांगायचं काय, टॅलेंटेड मॅनपॉवर आहे. दुसरीकडे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं बिल्ड होऊ राहिलं. सगळ्याकडे चांगले रोड्स होऊ राहिले, कुठे खूप चांगले टुरिस्ट स्पॉट होऊ राहिले. मी आता एक व्हिडिओ पाहिला, माझगाव डॉकवरून डायरेक्ट एलिफंटा केव्हजला जाणार एक रोपवे आपल्या मुंबईला तयार होऊ राहिला. हे मुंबई विल बी व्हेरी गुड टुरिस्ट स्पॉट. अशा पद्धतीने पूर्ण भारतामध्ये जे वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट आहे मित्रांनो, पुढचं टुरिस्ट डेस्टिनेशन हे इंडियाच होणार आहे, आहेच ऑलरेडी. आणि इंडियामध्ये सगळ्या व्हरायटी. आज जर तुम्ही युरोपमध्ये गेला तर कुठे तुम्हाला समुद्र भेटणारच नाही, काय बऱ्याच ठिकाणी समुद्र भेटणार नाही. आपल्या भारतामध्ये तर 8-8.5 किलोमीटरचा सी शोर आहे. युरोपमध्ये गेला तर काही ठिकाणी तुम्हाला काहीतरी एन्शियंट गोष्टी दिसेल, ग्रीस आणि किंवा तुम्ही इटलीमध्ये गेला तर काय दिसेल. पण आपल्या भारतामध्ये तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हजारो वर्षापूर्वीच्या अनेक गोष्टी पाहायला मिळतील. आपल्या इथे काय सगळे रिझर्वायर्स, वॉटरवेज पाहिजे तेवढे आहेत. ते तुम्हाला फक्त स्वित्झर्लंडमध्येच पाहायला भेटतील. आपल्या इथे एवढे वॉटरवेज आहे की त्याच्यावर जर नीट काम केलं तर आपल्या इथे टुरिझम बिझनेस खूप फ्लरिश होऊ शकतो. पण हा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू नाही सांगते, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आज रोडचा 150 किलोमीटर रोड तयार होणार आहे भारतामध्ये. रेल्वेज आज चांगल्या मेट्रोज आणि ज्याला आपण बुलेट ट्रेन्स या म्हणून भारतात येऊ राहिल्या. उडानमुळे अनेक शहरं ही विमानाने जोडली गेली आहे. एअरवेज खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहे. आज बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, आज विजेची आपल्याकडे काही कमतरता नाही आहे. वीज सुद्धा बऱ्यापैकी अवेलेबल आहे. सोलार एनर्जीवर सुद्धा जर काम केलं, सोलार आणि अनेक ज्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे त्याच्यावर काम केलं तर सगळ्या जगाची विजेची गरज आपण बघू शकतो. कारण की आपल्या इथे 12 महिन्यापैकी 11 महिने जवळपास सूर्यदर्शन होतं. वाइंड एनर्जी मधून वीज तयार करता येऊ शकेल किंवा जे काही वेस्ट जात आहे त्याच्यापासून एनर्जी तयार करता येईल. त्यामुळे आपल्याकडे ना विजेची कमतरता आहे, ना मॅनपॉवरची कमतरता आहे, ना जागा सुद्धा खूप रिकामे अजून पडलेल्या आहेत. त्या सगळ्या जागेवर खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकतं. आणि आजही आपण खूप चांगल्या वेगाने, आज तुम्ही पाहिलं असेल जी ऍपल कंपनी, ती आता ऍपल दे आर शिफ्टिंग देअर ऑपरेशन फ्रॉम चायना टू इंडिया. दे आर कमिंग हिअर आता. आणि अशा 1000 कंपन्या भारतात येण्याच्या मागे आहेत. कारण की त्यांना माहिती आहे की भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बी आहे, भारतामध्ये मॅन पॉवर बी आहे, भारतामध्ये जे काही लागतं वीज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. एक कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर भारतामध्ये, जे आपण आजपर्यंत इम्पोर्ट करतोय चायनामधून जवळपास 65 लाख कोटी, तर ते सगळे जे आहे आज जे इम्पोर्ट करतोय त्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट आपण तयार करू शकतो. रिव्हर्स इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे. भारतीय लोक जुगाडू आहेत, आपण कोणतीही गोष्ट बनवू शकतो. त्याचं प्रमाण अनेक आहे. 5 महिन्यापूर्वी आपल्या भारतामध्ये आपण मास्क इम्पोर्ट करत होतो, आज असं आहे आपण मास्क एक्सपोर्ट करायला रोजच्या म्हणजे आपल्याकडे 1 लाख सुद्धा मास्क तयार होत नव्हते रोजचे, आता जवळपास
40 लाख 50 लाख मास्क रोजचे तयार होऊ राहिले किंवा जास्त तयार होऊ राहिले. मला सांगायचं काय की आज मास्क किंवा आता छत्तीसगड सारखे एक ज्याला आपण म्हणतो टोटली जवळपास ते ट्रायबल स्टेट आहे. त्या ट्रायबल स्टेटमध्ये आज तिथल्या मोहाच्या फुलापासून सॅनिटायझर तयार होऊ राहिले आणि ते सॅनिटायझर एक्सपोर्ट होऊ राहिले. आपल्या भारतामध्ये मित्रांनो इतकं सगळं काही आहे ना, आपण कोणती गोष्ट खूप चांगल्या लवकर ऍब्सॉर्ब करू शकतो. पाहिजे त्या गोष्टी आपण तयार करू शकतो. आपल्याला फक्त काय की ती गरज निर्माण झाली पाहिजे. तशी गरज आता निर्माण झाली आहे. खूप रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला खूप स्कोप आहे. ज्या गोष्टी चायनातून आज येत आहेत त्या गोष्टी आपल्याला इंडियात बनवता येऊ शकेल. आणि त्यासाठी आपल्या भारत सरकारने आपल्या PM-ने 20 लाख कोटीचं पॅकेज दिलंय आत्मनिर्भर होण्यासाठी. इट्स अ व्हेरी गुड पॅकेज. तुम्हाला 10,000पासून अगदी 20 म्हणजे 10 कोटीपर्यंत लोन देण्याच्या वेगवेगळ्या स्कीम्स आल्या आहेत. म्हणजे तुम्हाला भांडवलाचा जे काही प्रश्न असेल तो भांडवलाचा प्रश्न सुद्धा आता तुमचा राहणार नाही. इतक्या चांगल्या स्कीम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणती कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. एवढं सगळं कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर आपल्या भारतामध्ये आहे. सगळी इन्फ्रास्ट्रक्चर मार्केट पाहायला गेलं तर आपल्या भारतात इतकं मार्केट कुठे 137 कोटी जनता जिथे राहते, जिथे रोज दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया खंड तयार होतो. म्हणजे तेवढी लोकसंख्या भारतात तयार होते दरवर्षी. भारत एवढा म्हणजे मिडल क्लासची पॉप्युलेशन 60 कोटी आहे, जी पूर्ण युरोप खंडाची जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन आपल्या मिडल क्लासची आहे. आपला जो रिच क्लास आहे त्याचं जे मार्केट आहे ते अमेरिकेचे 1/4 मार्केट आहे. मार्केटची काही कमी नाही भारतामध्ये. काही विकलं जातं, काही बी एनिथिंग कॅन बी सोल्ड, काही बी होऊ शकतं. भारतामध्ये प्रचंड सेल होऊ राहिला सध्या ह्या हेल्थ केअरच्या गोष्टीचा. लोक किती स्पेंड करू राहिले. दारू नुसती जी GST दारूवरचा नुसतं भारतातच महाराष्ट्रातच 300 कोटीचा GST दारूवर गोळा झाला. विचार करा की भारतामध्ये काय काय विकलं जाऊ शकतं. पीपल आर जस्ट अवेटिंग की ह्या दुकानीन हॉटेलीन या सगळ्या काही मॉल्स हे सगळं उघडण्याची वाट बघू राहिले लोक. ते वाट बघित म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की जिथे जिथे काही लॉकडाऊन उघडलंय तिथे तिथे खूप गर्दी करू नये अशी मी आताही तुम्हाला सांगेल. पण येस, भारतामध्ये मार्केट खूप मोठं आहे, खूप प्रचंड मार्केट आहे. मार्केटची काही कमी नाही, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. कमी आहे फक्त ती उद्योजकतेची, एंटरप्रेन्योरशिपची. आणि ती जर तीच एंटरप्रेन्योरशिप तुमच्यामध्ये सिस्टमॅटिकली वाढवण्यासाठी हा एक आम्ही कार्यक्रम घेऊन आलोय. हा कार्यक्रम जो आहे ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. आम्ही यावेळेस हा कार्यक्रम मध्ये काही संशोधन केलं आहे, काही रिसर्च. म्हणजे ऑलरेडी मी ते 35 वर्षापासून हे काम करतोय, 35 इयर्स. आणि या 35 वर्षामधून जे काही मॉडेल डेव्हलप केलंय, आता आम्ही काय केलं, ऑनलाईन 2 कार्यक्रम झाले माझे उद्योजकता विकास कार्यक्रम. त्या ऑनलाईन 2 कार्यक्रम दरम्यान मला काही लक्षात आलं की लोकांच्या काही गरजा वेगवेगळ्या आहेत आणि त्यांना पाहिजे तेवढंच आपण दिलं, त्यांना तेवढंच हवंय. तर म्हटलं मग जास्त सगळं देण्यापेक्षा चला त्यांना 2 मॉडेलमध्ये आम्ही दिलं. आम्ही 2 मॉडेलची नावं बी अशी ठेवली. पहिला मॉडेल काय, ज्याच्यामध्ये तुमच्या आयडियाज आहे त्याचं संधीत रूपांतर होईल. तुमच्यामध्ये कल्पना आहे आज की हे करावं ते करावं ते करावं, काय काय करण्यासारखं आहे ते कल्पना आहे, पण त्याचं संधीत कसं रूपांतर करायचं ते पहिल्या मॉडेलमध्ये 3 वीकचं मॉडेल आहे. आणि दुसरं जे मॉडेल आहे की तुमची आता ठरवलं की तुम्ही मला एक पेन तयार करायचं की एखादी संधी तुम्हाला लक्षात आली, मग त्या संधीचं वास्तवात कशी आणायची त्याचं एक दुसरं मॉडेल आहे, कन्व्हर्टिंग ऑपॉर्च्युनिटी टू रियालिटी. तर हे 2 मॉडेल तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय, ज्याच्यात तुम्ही जे आता जे सगळे प्रश्न पाहिले ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये मिळतील. आता त्या मॉडेल बद्दल आपण जरा माहिती घेऊया. हे मॉडेल काय, हे मॉडेल आहे, याच्यात पहिलं मॉडेल जे मी सांगितलं आपल्याला, कन्व्हर्टिंग आयडिया इनटू ऑपॉर्च्युनिटी. तुमच्या कल्पनांचं संधीत कसं रूपांतर करायचं, तर त्याच्यासाठी पहिला पार्ट आहे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सर्च. उद्योग संधी कशी शोधायची त्याच्यावर पहिला आठवडा त्याच्यावर आहे. फर्स्ट वीक 3 आठवड्यातला पहिला आठवडा त्यासाठी. त्याच्यामध्ये व्यवसाय काय असतो, त्याचे वेगवेगळे प्रकार काय, त्याच्यानंतर उद्योग संधीचा शोध कसा घ्यायचा आहे, आपल्या ज्या काही क्षमता आहे त्याचं व्यावसायिक संधीमध्ये कसं रूपांतर करायचं, एखादी गरज कशी शोधायची, इनोव्हेशन एरियाज कोणकोणते ते कसे शोधायचे, आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये जी सृजनशीलता आहे आणि आपल्यामध्ये जी डिझाईन थिंकिंग आहे, ते डिझाईन थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग वापरून आपल्या आयडियाचं ऑपॉर्च्युनिटीमध्ये कसं रूपांतर करायचं तो पहिला आठवडा राहील. ओके, देन द नेक्स्ट वीक
पुढचा जो आठवडा आहे त्या पुढच्या आठवड्यात आम्ही वेगवेगळ्या क्षेत्राची एक संधींची ओळख तुम्हाला करून देणार आहोत. काय काय क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत त्याची आपण माहिती देणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला अनेक आमचे जवळपास एक 9 ते 10 तज्ज्ञ आहेत की जे तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर गायडन्स करतील. कोणकोणते विषय राहतील की त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग हा एक खूप मोठा एरिया आहे की ज्याच्यामध्ये खूप संधी आहे मित्रांनो. आज पुढचे 10 वर्ष हे शेतीची राहणार आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न केव्हा वाढू शकेल जर त्याच्या ज्या शेतमाल आहे त्या शेतमालाला जर भाव मिळाला तर. आणि त्या शेतमालाला भाव केव्हा मिळेल जेव्हा त्याचा माल चांगल्या भावाने विकला गेला तर. चांगल्या भावाने केव्हा विकला जाईल जेव्हा त्याच्यावर काही थोडीफार प्रक्रिया करून चांगलं मार्केटिंग इफर्ट्स केले तर. मग थोडीफार प्रायमरी प्रोसेस कशी करता येईल. अगदी भाज्या स्वच्छ करून पॅक करून विकणे हा सुद्धा एक मोठा बिझनेस आहे. आज लोकांना मानवी स्पर्श विरहित गोष्टी हव्या आहेत आणि त्या जर तुम्ही देऊ शकला तर डेफिनेटली पीपल आर देअर टू बाय युअर प्रोडक्ट्स. लोक घ्यायला तयार आहेत. स्वच्छ केलेला भाजीपाला असेल, धान्य असेल, कडधान्य असेल किंवा अजून काही गोष्टी असेल की ज्या तुम्ही फक्त स्वच्छ करून फक्त विका, लोक त्याला घ्यायला तयार आहे. अशा अनेक छोटे व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो, जी आपण शेतमाल जो जमिनीतून जसं बाहेर पडतोय त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून व्हॅल्यू ॲडिशन करायचे. दुसरं काय एरिया आहे की ज्याला म्हणतो आपण फूड प्रोसेसिंग. मग त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करू. म्हणजे आता टोमॅटो पडतात मग त्याची टोमॅटोची प्युरी कशी बनवता येईल, टोमॅटोचं केचप कसं बनवता येईल, किंवा कांदा आहे तर कांद्याची पेस्ट कशी बनवता येईल, किंवा कांद्याचं डिहायड्रेशन कसं करता येईल, त्याची पावडर, त्याचे फ्लेक्स कशा बनवता येईल. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे कांदा आणि टोमॅटो पुरतं मर्यादित नाही आहे जग. अनेक सगळ्या भाजीपाल्यांमध्ये ज्याच्यामध्ये पाणी आहे ते पाणी काढून त्या भाजीपाला कसा टिकवता येईल. जसं आपण पाहतो मेथीची भाजी आहे, तिला जर आपण सुकवलं तर ती आपण पाहतो ती मार्केटमध्ये आपण घेतो कसुरी मेथी. ही कसुरी मेथी काय, ही ड्राईड मेथी भाजी. अजून काय आहे ती, पण तिचं काय किलोने विकली जातं ते पहा. अशा अनेक गोष्टी आहे. आता माझ्याकडे आज एक पार्टिसिपंट आले ते. आता ते जे आपण गार्लिक म्हणजे लसूण खातो ते लसूण जे आहे तर लसूण सोलणं एक मोठं आहे. एक कंपनी आहे जी लसूणची पेस्ट बनवते, तिला सोललेलं लसूण पाहिजे 500 किलो दर महिन्याला पाहिजे, दररोज पाहिजे. असे अनेक लोक आहेत की ज्यांना अशा अनेक छोट्या छोट्या प्रक्रिया केलेला माल पाहिजे. कोणाला मिठाची या कांद्याची पावडर पाहिजे, कोणाला कांद्याचे फ्लेक्स पाहिजे वाळवलेले. असे अनेक लोक आहे. आणि साधी ड्रायड डिहायड्रेशनची प्रोसेस आहे, ती आपण जर केली तर ती वस्तू टिकते ना. मग त्याच ड्रायर मध्ये तुम्हाला अगदी बेदाणे सुद्धा बनवता येईल. त्याच ड्रायर मध्ये तुम्हाला आल्यापासून सुंठ बनवता येईल. त्याच ड्रायर मध्ये चिकूची पावडर बनवता येईल. सगळ्याच गोष्टी ड्राय, ज्या काही गोष्टीमध्ये पाणी ते सगळं ड्राय करता येईल. आणि आज सगळ्याच या गोष्टीला खूप डिमांड आहे मित्रांनो. फक्त त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केली पाहिजे. माझ्या ओळखीतली एक लेडी आहे जिचं आम्ही कधी हे करणार, तिने गुळाच्या व्हरायटी ऑफ गुळ आणले. तिने गुळामध्ये एवढे फ्लेवर्स आणले, म्हणजे गुळामध्ये फ्लेवर हा एकदम आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. पण तिने ते फ्लेवर आणले. तोच गुळ जो तिचा 70-80 रुपये किलो विकला जात होता, फ्लेवर आणले, तो गुळ तिचा 300 रुपये किलो विकू राहिला. नेवास याला करू राहिली ती, औरंगाबाद मध्ये युनिट टाकले. मला सांगायचं काय की अशा अनेक गोष्टी फूड प्रोसेसिंग मध्ये आपल्याला गोष्टी करता येईल. नॉन कन्व्हेन्शनल ज्या एनर्जीज अवेलेबल आहे, म्हणजे मग ते सोलार एनर्जी असेल, मग ती बायोमास असेल, मग ते तुमचं वाईंड एनर्जी असेल, त्याचं रूपांतर करून त्याचं कसं आपल्याला ह्या फूड प्रोसेसिंग मध्ये ॲग्रो बेस मध्ये उपयोग करता येईल. ते आमचे डॉक्टर कुलकर्णी आहेत, ओमप्रकाश कुलकर्णी, व्हेरी बिग सायंटिस्ट. आज ज्यांचा स्मृती दिन आहे, ज्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचे बरोबर काम केलेले जे आहेत ते डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी, ते आपल्याला गायडन्स करायला येणार आहे. ओके. त्याच्यानंतर ई-कॉमर्स. आपला बिझनेस जो आहे हा शेवटी तुमचं प्रोडक्ट जे आहे ते ग्लोबली घेऊन जायचं असेल तर तुम्हाला ई-कॉमर्सची मदत लागेल. आपल्या पंतप्रधानांनी एक मेसेज दिला आहे की तुमचं लोकल प्रोडक्ट ग्लोबलला घेऊन जा. त्यासाठी तुम्ही व्होकल बनलं पाहिजे. ई-कॉमर्स हा त्यासाठी व्होकल बनेल. सो मित्रांनो, आणि ऑनलाईन अनेक बिझनेस आहे, जसं शेअर मार्केटचा बिझनेस आहे, शेअर, कमोडिटी, करन्सी, असे अनेक बिझनेस ऑनलाईन आहे की ज्याच्याने तुमचा एक पॅसिव्ह इन्कम सुरू होऊ शकतो. एक्सपोर्ट्स आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे, ज्या गोष्टी आज आपण इम्पोर्ट करतोय किंवा ज्या गोष्टी एक्सपोर्ट होऊ शकतात त्याच्यात रिव्हर्स इंजिनिअरिंग कसं काय, रिएक्सपोर्ट करायला खूप स्कोप आहे. रिएक्सपोर्ट म्हणजे काय, सेमी फिनिश्ड अवस्थेत त्या गोष्टी इथे आणायच्या आणि इथे थोडं फिनिश करून परत पाठवायचं. ऑटोमोबाईलचं खूप मोठं हब आपल्या भारतामध्ये आहे, विशेषतः
जे चेन्नई आणि चाकण हे 2 अशी शहरं आहेत की जिथे हे काम केलं जातं, रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं जातं. मला सांगायचं काय, हेल्थ केअर अशा अनेक क्षेत्र आहे की ज्या सगळ्या क्षेत्रामध्ये काय काय संधी आहे. आज हेल्थ केअरमध्ये अनेक अशा मशिनरीज आहेत की ज्या आपण पाहिलं की आपल्याकडे व्हेंटिलेटर पुरेसे नाही आहेत, आपल्याकडे अनेक असे इक्विपमेंट्स आहे. अशी काही महामारी येऊन जाते आणि मग तेव्हा आपल्याला आपली सगळी पोल खुलते की आपल्याकडे हॉस्पिटल्स नाही आहेत, आपल्याकडे इक्विपमेंट्स नाही आहेत. अशा खूप इक्विपमेंटची त्याची गरज आहे. जखम मध्ये खूप जखम चिघळत राहते, असे इक्विपमेंट आले की तुमची जखम 3 दिवसात बरी होऊ शकते. खूप चांगल्या काही म्हणजे टेक्नॉलॉजीज आहे, ज्या टेक्नॉलॉजीज आपण आणल्या पाहिजे आणि ज्या भारतामध्ये त्याचे इक्विपमेंट्स बनवायला खूप स्कोप आहे. खूप अशा काही गोष्टी की हेल्थ केअर रिलेटेड, अशा सगळ्या गोष्टीबाबत तुम्हाला एक अवेअरनेस आम्ही देणार आहोत की काय काय तुम्हाला करता येणं शक्य आहे. आणि देन 3rd वीक मध्ये म्हणजे ह्याच कन्व्हर्टिंग आयडिया इंटू ऑपॉर्च्युनिटी याचा 3rd वीक जो राहणार आहे त्याच्यामध्ये मग ह्या आयडियाचं सिलेक्शन, मग आयडिया ही ऑपॉर्च्युनिटी म्हणून कशी ओळखावी, ही संधी आहे का ती कशी ओळखावी. मग याच्यासाठी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स तुम्हाला शिकवलं जाणार आहे की त्याच्यातून इव्हॅल्युएशन ऑफ आयडियाज कसं करायचं, आयडियाचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, मार्केट सर्व्हे कसं करायचा, मार्केट सर्व्हेचे टूल्स काय, त्याचे टेक्नॉलॉजीज काय, मार्केट सर्व्हेचे टेक्निक्स काय, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, फायनान्शियल फिजिबिलिटी कशी चेक करायची, बिझनेस प्लॅन कसा बनवायचा की ज्याच्यामुळे कळेल की मला हा प्रोजेक्ट मध्ये पैसा मिळेल की नाही. कॅन आय मेक इट, कॅन आय सेल इट, कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट अँड कॅन आय इम्प्लिमेंट इट. या प्रश्नाची तुम्हाला उत्तर मिळत आहेत की नाही हे आपण चेक केलं पाहिजे. त्याचे काही टूल्स आहेत ते वापरले पाहिजे. नुसतं कोणीतरी सांगितलं म्हणून उद्योग करायला नाही पाहिजे मित्रांनो. तुमच्याकडे आयडिया जरी असेल काही तर ते आयडिया खूप चांगल्या पद्धतीने इव्हॅल्युएशन या कार्यक्रमात होऊ शकेल. तुमचे आयडियाज घेऊन आयडिया नसेल तर ते आयडिया आम्ही देऊ, पण आयडिया जरी असल्या तर त्याचं कसं ऑपॉर्च्युनिटी, जी आयडिया आहे ती संधी असेलच असं नाही. तर त्यासाठी तुम्हाला काही इव्हॅल्युएशन टूल्स आहेत ते वापरायला पाहिजे. ते सगळे टूल्स आम्ही याच्यामध्ये अगदी आमचे खूप चांगले डॉक्टर राजकुमार फताटे म्हणून आहे जे आमच्या हैदराबादला असतात, ते महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये डीन आहेत, ते आपल्याला आयडिया इव्हॅल्युएशन कसं करायचं ते शिकवणार आहे. मला सांगायचं काय की हे इव्हॅल्युएशनचे जे काही टेक्निक्स आहे ते टेक्निक्स तुम्हाला आम्ही याच्यामध्ये शिकवणार आहोत. आयडियाज देणारे अनेक लोक आहेत, अगदी वेगवेगळे विषयातले तज्ञ आहे. डॉक्टर अतुल दाडे म्हणून आहे आमचं डॉक्टर, त्याच्यानंतर हेमराज राजपूत सर आहे, बरेच लोक आहे की जे तुम्हाला वेगवेगळ्या विषयातल्या आयडियाज देणार आहे. ओके, नंतर मग दुसरं मॉडेल तयार होईल. दुसऱ्या मॉडेलमध्ये आम्ही काय करणार आहे, कन्व्हर्टिंग ऑपॉर्च्युनिटी इन टू रियालिटी. तुमच्याकडे जी संधी आहे त्या संधीचं रूपांतर रियालिटीमध्ये कशा आणायचं, ती संधी वास्तवात कशी आणायची, आपलं स्वप्न वास्तवात कसं आणायचं. तर त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, मग एक सपोर्ट सिस्टीम माहिती पाहिजे की आपल्याला कर्ज कुठून अवेलेबल होऊ शकेल, टेक्नॉलॉजी कुठून मिळू शकेल, मार्केटिंग सपोर्ट कुठून मिळू शकेल, आपल्याला कोणकोणते फॉर्मॅलिटीज आहे, अकाउंटिंग कसं ठेवायचं, टॅक्सेशन काय काय आहे, फायनान्स कसं उभं करायचा, ही सगळ्या वेगवेगळ्या विषयाची माहिती, ऍप्लिकेशन, डॉक्युमेंटेशन, हे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला कळेल की एकंदरीत सपोर्ट सिस्टीम काय. आज तुम्हाला अनेक ठिकाणी 35%, कुठे 60%, अशा वेगळ्या लोन मध्ये 35% पर्यंत सबसिडी आहे, काही ठिकाणी 75% पर्यंत सबसिडी आहे, आणि उद्योग केल्यावर तुम्हाला त्या उद्योगाच्या त्या पूर्ण प्रोजेक्ट कॉस्टच्या अगेन 60% सबसिडी आहे. पण हे माहिती तर पाहिजे. आत्मनिर्भर योजना आहे, त्या आत्मनिर्भर योजना आपण नुसतं ऐकतोय आत्मनिर्भर, पण त्या योजना काय, त्या योजनांची सगळी माहिती. आणि तुम्हाला अजून नक्की सांगतो, म्हणजे एक प्राऊड फिलिंग म्हणून सांगतो, आम्ही उद्योगवर्धिनी ही जी आमची संस्था आहे ही 2 स्कीमसाठी नोडल एजन्सी आहे. एक स्कीम जी ऑलरेडी आहे मार्केटमध्ये ज्याला आपण म्हणतो स्टँडअप योजना. त्या स्टँडअप योजनेच्या पोर्टलवर जा, तुम्हाला ऑथोराइज्ड हँडहोल्डिंग एजन्सी म्हणून उद्योगवर्धींचं नाव दिसेल. आता आत्मनिर्भर भारत ही जी योजना येऊ राहिली PMFDY, तर त्या योजनेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेनिंग पार्टनर आज उद्योगवर्धींनी झालेले आहे. 25 लाखापर्यंतचं लोन तुम्हाला त्यामध्ये मिळू शकणार आणि विल बी द इम्प्लिमेंटिंग एजन्सी फॉर इट. ह्या 2 योजना तर आम्ही डायरेक्ट करणार. याशिवाय PMEGP आणि CMEGP यांच्यासाठी आम्ही काही बँकांचा आमचा टायप आहे. त्यामुळे या सगळ्या स्कीम्स आम्हाला माहिती आहेत, पण नुसतं माहित नाही तर लोकांना त्या अवेलेबल सुद्धा करून दिल्या आहे. मागच्या वर्षी म्हणजे आतापर्यंत गेल्या 2.5 ते 3 वर्षात 1200 माझ्या विद्यार्थ्यांना जी मुद्रा योजना आहे त्याच्या अंतर्गत कर्ज मिळालेलं आहे. निदान 300 असे विद्यार्थी की ज्यांना PMEGP मध्ये कर्ज मिळालंय आणि 50 असे विद्यार्थी ज्यांना CMEGP मध्ये कर्ज मिळालेलं आहे.
ते कर्ज मिळतंय, असं नाही की कर्ज मिळत नाही. आज बँका आमच्याकडे येतात, बँका विचारत आहेत की तुमच्याकडे चांगले पार्टिसिपंट. लोकांना माहितीच नाही की या योजना काय आहेत आणि त्या इम्प्लिमेंट कशा केल्या जातात. ते सगळं आम्ही ह्या पुढच्या आठवड्यात सांगणार आहोत की तुमची आयडियाचं रियालिटीमध्ये कसं कन्वर्ट करायचं. नेक्स्ट, तर त्याच्यानंतर पुढचा जो आठवडा राहील त्या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या उद्योजकीय क्षमता विकसित करण्यामध्ये आमचा वेळ जाणार आहे. कारण की शेवटी काय, संधी जरी असेल तर ती संधी साधण्यासाठी मी सक्षम होणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये ती उद्योजकीय क्षमता वाढणं खूप गरजेचं आहे. तुमचा गोल कसा सेट करायचा, तुमचा इनिशिएटिव्ह कसं वाढवायचा, रिस्क कॅल्क्युलेट कशी करायची, आपल्यामध्ये काही इतर स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, हे कसं डेव्हलप करायचं. मित्रांनो, वेन वी कॉल समथिंग ॲज अ स्किल, दॅट मीन्स इट कॅन बी डेव्हलप्ड. जन्मतः कधीच कोणी एखादं स्किल घेऊन येत नाही का. आपण हे सगळं इथेच डेव्हलप केलं. तुमच्यामधलं ते अचिव्हमेंट मोटिवेशन वाढलं पाहिजे. ते वाढण्यासाठी काही सिस्टमॅटिक गोष्ट आहे. हे जे काही आम्ही सांगतोय याच्या मागे खूप मोठा सायंटिफिक आधार आहे मित्रांनो. 1955 to 65 एक संशोधन केलं गेलंय. त्याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे की कोणत्याही व्यक्तीमध्ये हे जे आहे उद्योजकता भिनवता येऊ शकते. आणि माझा 35 वर्षाचा अनुभव हा हेच सांगतोय. आज 60,000 लोक तयार आहेत माझे, 60,000 पीपल, की ज्याच्याकरता मला 4 नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. 2 राष्ट्रीय पुरस्कार, 4 राष्ट्रीय पुरस्कार, 2 स्टेट गव्हर्नमेंटचे पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, त्याच्यानंतर आमचा लोकमतचा बिझनेस आयकॉन पुरस्कार. हे सगळे पुरस्कार, आत्ताही 2 पुरस्कारासाठी नॉमिनेशन झालंय आमचं. का बरं होत आहे? कारण की वी आर प्रोड्युसिंग रिझल्ट. आज 100 पैकी 84 लोक व्यवसाय करतात आमच्याकडे आलेले. हा आमचा रिझल्ट आहे आतापर्यंत. पण त्याचं कारण आहे की या क्षमता आमचं नुसतं त्याला माहिती देण्याकडे नाही, तर त्याला सक्षम बनवण्याकरता बी आमचा जो मेन कन्सर्न आहे तो त्याला सक्षम बनवण्याचा आहे. आणि तो सक्षम बनला तर कोणत्या उद्योजकता असेल तर उद्योग येणारच. तर तो बेस आहे, ते आम्ही त्याच्यामध्ये कसं विकसित करायचं ते घेणार. आणि द थर्ड वीक जो आहे, त्याच्यातला त्या थर्ड वीक मध्ये तुमचं मॅनेजमेंट कसं, मग त्यासाठी तुम्हाला एक आपल्या ज्या आयडियाज आहेत त्या ऍक्च्युअल मध्ये कसं आणायचं, त्यासाठी एक ऍक्शन प्लॅन राहील. त्याच्यानंतर एक क्रिएटिंग सिस्टीम फॉर इम्प्लिमेंटेशन, त्या सिस्टीम इम्प्लिमेंटेशन कसं, डिजिटलाइज आपल्या सगळ्या कन्सेप्ट डिजिटलाइज कशा करायच्या, वेबसाईट बनवायची, ई कॉमर्स बनवायचं, हे सगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याला करायला पाहिजे. त्याशिवाय मार्केटिंग प्लॅन फॉर एक्सपोनेन्शियल ग्रोथ, आपला ग्रोथ जी व्हायला पाहिजे त्यासाठी मार्केटिंग प्लॅन, फायनान्शियल मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये घेणार आहोत की ज्यामुळे तुमचा उद्योग उभा राहील. असं हे 6 आठवड्याचं पॅकेज आहे की ज्याच्यामधून तुमचा उद्योग निवडीपासून उभारणीपर्यंतचे सगळे प्रश्न तुमच्यामध्ये सुटणार आहे. आणि यासाठी तुम्ही उद्योगवर्तींची का निवड करावी, याच्या मागे काही कारण आहेत. कारण अशी की आमचा 35 वर्षाचा अनुभव आहे. एवढा रिच एक्सपिरियन्स कोणाकडेच तुम्हाला दुर्मिळ असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे तुम्ही इथे काही 6 आठवड्याचं ट्रेनिंग घेत नाही, तर 35 वर्षाचं निचोड तुम्हाला फक्त इथे या 6 आठवड्यात भेटतंय. ओके, टोटल प्रॅक्टिकल आणि सिस्टमॅटिक अप्रोच आहे आमचा. म्हणजे याच्यामध्ये कुठली हायपोथेटिकल गोष्ट नाही, तर जी आहे ती टोटल प्रॅक्टिकल. सगळे शिकवणारे लोक आहेत, प्रॅक्टिकल काम करणारे आहेत. आमचा अजून सगळ्यात मोठं युएसपी काय की आमचा लाईफ टाईम सपोर्ट आहे. तुम्हाला लॉकडाऊन जरी असलं तर आम्ही तर भेटतोच आहे लोकांना. अनेक लोक आम्हाला पर्सनली येऊन भेटतात, ज्यांनी एडीपी केला ते येऊन भेटतायत. सर हे काय, कसं करायचं, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल काय, ते आम्ही फोनवर विचारताय, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतायत. आवर सपोर्ट इज देअर बिकॉज वी आर मेंट फॉर दॅट. आमचं मिशन आहे ते. त्याच्यानंतर आम्ही काय एक सोल्युशन तुमच्या मार्केटिंग, फायनान्स, टेक्नॉलॉजी आणि इव्हन एक्सपोर्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर साठी सुद्धा काही आम्ही एक पूर्ण योजना घेऊन राहिलो की जिथे तुम्हाला अंडर 1 रूप एवढं सगळं काही मिळेल. आम्ही एक फूड क्लस्टर तयार करू राहिलो, एक इंडस्ट्रियल इस्टेट प्रमोट करू राहिलो. त्याच्यानंतर फायनान्ससाठी आम्ही काही टाईप केलेलं आहे, काही बँकांशी टाईप केलंय, मार्केटिंगसाठी काही टाईप केलंय, एक्सपोर्टसाठी काही टाईप आहे. हे सगळं सर्व्हिसेस सुद्धा तुम्हाला नंतर मिळणार आहे. देन 1 to 1 काउन्सिलिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाशी 1 to 1 आम्ही चर्चा करतो, पेरेंट्स बरोबर सुद्धा चर्चा करतो. आणि मेन म्हणजे अनेक मेंटर्स आहेत की जे तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत. आणि एक आमचा 60,000 लोकांचा नेटवर्क आहे. हे सगळं नेटवर्क तुम्हाला मिळतं. कारण की आज मार्केटमध्ये उभं राहायचं असेल तर फक्त हार्डवर्कने कामाला आहेत, तर फक्त स्मार्टवर्क कामाला नाहीत, तर त्याच्यावर तुमचं नेटवर्क बी लागतं. आणि हे सगळं नेटवर्क रेडी तुम्हाला मिळत आहे.
तर असं हा सगळा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं पॅकेज मिळतंय. आणि ह्या असा जो कार्यक्रम आहे तो आमचा ह्या कमिंग मंडे पासून सुरू होतोय, 3 तारखेपासून. 3 ऑगस्ट पासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तर याच्या संदर्भात तुमच्या अजूनही मनात काही शंका असतील, आय एम रेडी टू आन्सर ऑल युअर क्वेश्चन्स. एनी क्वेश्चन्स इफ यू हॅव गॉट. काही प्रश्न आहेत? ओके. हा. तर पहिला प्रश्न असा आहे की जर का सिबिल रेकॉर्ड हे जर का खराब असेल तर या योजनेमध्ये कर्ज भेटू शकतो का? नाही नाही नाही, नक्कीच नाही भेटणार. सिबिल खराब असेल मित्रांनो तर ह्या योजनेमध्ये कर्ज नाही भेटणार. सिबिल क्लिअर करायलाच पाहिजे, कारण की शेवटी कर्ज देणारी बँक आहे. जरी या केंद्र सरकारच्या योजना असल्या तरी शेवटी कर्ज देणारी बँक आहे. बँक शेवटी तुमचं सिबिल पहिले पाहणार. त्यामुळे सिबिल हे क्लिअर केलंच पाहिजे असं मी सगळ्यांना विनंती करतो, कारण की सिबिलमुळे सुद्धा अनेक अडथळे आलेले मी पाहिलेले स्वतः. त्यामुळे माझी आपल्याला नक्की आता ते शेवटी या एपिडेमिकमुळे म्हणजे हा त्या महामारीमुळे काही सवलती करतंय गव्हर्नमेंट, पण मला तुम्हाला अगदी प्रेमाने आग्रहाने सांगतो मी तुम्हाला, सिबिल क्लिअर करा तर मग तुम्हाला बेनिफिट मिळेल. नेक्स्ट. ओके. कस्टमर बेस वाढवायचं असेल तर बेसिकली कंपनीजला कॉन्टॅक्ट कसं करायचं? कस्टमर बेस वाढवायचा असेल, आता तुम्हाला कस्टमर बेस तुमची कंपनी आहे का? कंपनी असेल तर मग त्यांना कॉन्टॅक्ट, हे बघा शेवटी काय असतं माहिती का, सगळ्यांना आज असं पाहिलं गेलं तर सगळ्याच गोष्टी भेटत आहेत, परंतु आपल्याला त्याच्यामध्ये का बरं एंट्री मिळेल? तुम्ही काय नवीन देताय? तुम्ही त्याच्या प्राइसिंग मध्ये काही वर्कआउट केलंय का? त्याच्या क्वालिटीमध्ये काही वर्कआउट केलंय का? त्याच्या अपीअरन्स मध्ये काही वर्कआउट केलंय का? त्याच्या वॉरंटीमध्ये काही वर्कआउट केलंय का? हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाते. इफ यू हॅव कम आउट, इफ यू हॅव सम इनोव्हेटिव्ह प्लॅन्स, काहीतरी नाविन्य तुमच्या गोष्टीत असेल तर सगळ्या ठिकाणी तुमचं वेलकम केलं जाईल. फक्त तुम्हाला मग ते प्रेझेंटेशन कसं करायचं ते आम्ही शिकवणारच आहोत. कसं जायचं, जाणं हे काही बघ, कोणाला शेवटी लोकांना असं समजू नका की मलाच वस्तू विकायची, त्यांना बी वस्तू घ्यायची ना. दे आर ऑल्सो इन नीड. आपण फक्त गरजेचे, आपल्यालाच गरज आहे असं नाही, त्यांनाही गरज असते. आणि तुम्ही जर ते व्यवस्थितपणे अप्रोच झाला तर लोक तुमच्याकडे येतील. सुरुवातीला त्यांच्याकडे जावं लागेल. आणि मिळतंय, एंट्री मिळत आहे. त्याच्यामध्ये जनरल मॅनेजर्स असतात, त्यांचे व्हेंडर डेव्हलपमेंट ऑफिसर असतात, त्यांचे त्यांचे परचेस ऑफिसर असतात. कंपन्यांमध्येच विकायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये, आता तुमचं प्रोडक्ट कसं आहे, B2B विकायला पाहिजे, B2C विकायला पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्या प्रॉडक्टवर ते सगळं डिपेंड राहणार आहे. नेक्स्ट. पुढचा प्रश्न असा आहे की एक मिनिट, सॅलरी टॅक्स पेअर असेल तर त्यांना बिझनेस लोन मिळेल का? सॅलरीड टॅक्स पेअर असेल तर तुम्हाला ह्या ज्या काही योजनांमध्ये पण म्हणजे एक योजना होती सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना आणि एक DIC लोन स्कीम, त्याच्या अंतर्गत कर्ज नाही मिळणार, कारण की ते फक्त अनएम्प्लॉयड युथ साठी आहे. पण मात्र ह्या ज्या काही PMEGP आणि CMEGP योजना आहे त्याच्यामध्ये सॅलरीड लोकांना सुद्धा कर्ज मिळू शकेल. पण ऑफकोर्स जर तुम्हाला लोन देण्याच्या आधी तुम्हाला ते तुम्ही नोकरी सोडायला हवी असं ते तुमच्याकडून लिहून घेतील, कारण की या सगळ्या कर्ज योजना ज्या आहेत त्याच्यामागे एक उद्देश शासनाचा हा बी आहे की लोकांना रोजगार निर्मिती करायची. आणि एखाद्या रोजगार असलेल्यालाच परत रोजगार देण्यात सरकारला इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे सरकार हे बघेल, हा तुम्हाला लोन सँक्शन होईपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, पण वन्स द लोन इज सँक्शन तुम्हाला ते ऍफिडेव्हिट सुद्धा तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला ऍफिडेव्हिट जे करून घेतील तेव्हा तुम्हाला ती नोकरी सोडावी लागणार असं ते सांगणार आहे. तर ते होईल तसं. येस. नेक्स्ट. एक मिनिट. कोणताही अनुभव नसला तर पाठबळ कसं मिळेल? कोणताही असं काही जरूर नाही की तुम्ही उद्योग करताना तुमच्याकडे काही अनुभव असलाच पाहिजे. शेवटी अनुभव हा अशी गोष्ट आहे की जी तुम्ही छोट्याने केलं तरी मिळू शकतं. पण छोट्याने करा ना, अगदी मोठाच व्यवसाय करायला पाहिजे असं काही नाही. यू कॅन स्टार्ट विथ स्मॉल थिंग. कोणताही उद्योग आहे ना हा छोट्या प्रमाणात करता येऊ शकतो. कोणते जे मोठे मोठे उद्योजक तुम्ही आज पाहताय त्यांची सुरुवात कुठून झाली? तुम्ही पाहाल की त्यांच्याकडे काहीच नव्हतं. ते स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. अतिशय छोट्या ह्याच्यातून सुरुवात केली. पहिलं टेंडर अशोकांनी भरलं ते 560 रुपयांनी भरलं, फक्त 560, फक्त 40,000 रुपयाचं टेंडर होतं.
ओके, आज त्यांना 1000 कोटीच्या खाली टेंडर भरत नाही ते, पण मग सुरुवात अशी छोट्यानी करता येते ना. आणि छोट्या छोट्या गोष्टीतला अनुभव आहे ना, हा तुम्हाला समृद्ध करत जातो. असं काही नाही की तुम्ही जॉबच करायला पाहिजे. असं माझं काय म्हणणं की छोट्या प्रमाणात करा ना तुम्ही. वाय यू आर गोइंग फॉर. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं का सगळे किल्ले एक खड्डे जिंकले का त्यांनी? पहिले जिंकताना पहिला किल्ला त्यांनी निवडला तोरणा. तोरणा का निवडला माहिती जरा पाहून या तोरणा. मी पाहिलेले सगळे किल्ले म्हणून सांगतो तुम्हाला. तोरणा अतिशय सोपा किल्ला वाटतोय. त्यांना काय होतं, मेन मेन म्हणजे त्यांना काय होतं, ही वॉन्टेड टू गेन अ कॉन्फिडन्स की आपण सुद्धा किल्ले जिंकू शकतो. सगळ्या मावळ्यांच्या मनात ही भावना निर्माण करायची त्यांना गरज होती. त्यांनी तो किल्ला जिंकला. पण त्या किल्ला जिंकल्यावर मग लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला की आपण करू शकतो. मग अजून किल्ले जिंकले, नाही का? तर पण ती सुरुवात छोट्याने करा ना. असं काय करू नये की एकदम मोठा जो गोष्ट आहे ती तुम्ही करायला पाहिजे. विमान जे आहे, जे एवढं आकाशात झेप घेतं, त्याच्या आधी विमानतळ का बांधलेलं असतं, रनवेज का असतात, की त्याला तो स्पीड घेता यावा. पहिले मग ते 10, 20, 50, 100, 200, 500 आणि जेव्हा 700चा स्पीड घेतो तेव्हा ते टेक ऑफ घेतं. मला सांगायचं काय की हळूहळू जा ना तुम्ही वर, पण मोठं ध्येय ठेवा. आकाशात झेप घेण्याचं ध्येय ठेवा. मग तुम्ही पहा, तुम्ही तशी उडान घ्यालच. येस, नेक्स्ट. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की व्यवसायामध्ये पार्टनरशिप करावी का आणि इन्व्हेस्टरची मदत घ्यावी का व्यवसाय वाढीसाठी? जरूर घ्यायला पाहिजे. आजचा काळ असा आहे की एकट्याने लढण्यापेक्षा आपण जोडीदार घेऊन लढणं केव्हाही चांगलं आहे. 1+1 इज ऑलवेज 11 इन ह्युमन रिसोर्स. म्हणजे जेव्हा दोन ह्युमन एकत्र येतात, दोन माणूस एकत्र येतात, तेव्हा ती बेरीज 1+1 2 नाही होत, तर ती बेरीज 1+1 11 होते. ऑफकोर्स आपले रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज जर क्लिअरली आयडेंटिफाय केलेल्या असतील तर जरूर एकीचा फायदा होतो. माझं स्वतःचं ह्या गोष्टीसाठी खूप समर्थन आहे. पहिल्या दिवसापासून, पहिल्या प्रोग्राम पासून, रादर 1985 पासून मी जे काम करतोय आहे, तेव्हापासून जेव्हा जेव्हा मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असं गट केलेला आहे. आज आमचे नुसते व्हॉट्सअपचे मोर दॅन 200+ ग्रुप आहे आणि ते सगळे उद्योजकता विकासातले पार्टिसिपंट्स आहे. आणि हे जे पार्टिसिपंट्स आहे ते सगळे एकत्र येऊन काही ना काही ऍक्टिव्हिटी, त्याच्यातले अशी उदाहरणं आहे की ज्यांनी 4 जण एकत्र येऊन काही एक्सपोर्टचं काम सुरू केलं, 5 जण येऊन एक मोठं युनिट सुरू केलं. खूप लोक आहे आणि तुम्ही जरूर यावं. समविचारी लोकांनी आपले रोल्स डिफाईन करून आणि आपल्या टर्म्स अँड कंडिशन जर डिफाईन केल्या तर माझ्या मते तुम्हाला खूप चांगला संधी आहे. एकट्याने लढण्यापेक्षा पण थोडीशी सगळी मॅच्युरिटी दाखवून केलं पाहिजे. जरूर म्हणजे केलं पाहिजे पार्टनर. कोणा इन्व्हेस्टर, आता अनेक इन्व्हेस्टर्स आहेत, अनेक लोक असे मित्रांनो ज्यांच्याकडे पैसे पण आयडिया नाही. त्या लोकांना तुम्ही अप्रोच करू शकता. आम्ही ते लोकही तुमच्या समोर उभे करू शकतो. फक्त तुमच्याकडे काही इनोव्हेटिव्ह आयडिया जर असेल. आज खूप असे लोक आहे की दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट. अशा लोकांचा फायनान्स घेऊन ठीक आहे ना, दुसऱ्याच्या पैशाने आपण व्यवसाय करणं केव्हाही चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो आय ऑलवेज रिकमेंड की यू शुड ऑलवेज गो विथ, काय होतं, रिस्क बी डिवाइड होते, नाही का? जेव्हा 2-4 लोक तर असेल तर रिस्क डिवाइड होते. थोडीशी आपली एक गट हे वाढते ना की चला आपण आता करूया, होऊ शकतं. त्यामुळे आय ऑलवेज रिकमेंड की यू शुड ऑलवेज थिंक अबाउट पार्टनरशिप. येस. ओके, धन्यवाद सर. आता आपण अजून काही प्रश्न घेऊ. त्याच्या आधी आपले पास्ट पार्टिसिपंट मिलिंद जाधव सर जॉईन झाले, ज्यांनी आता रिसेंटली या आठवड्यातच आपला प्रशिक्षण संपवलं आणि जे आता पुढे बिझनेस करू इच्छितात. तर मिलिंद जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी प्लीज इंट्रोड्यूस करावं आणि आपलं काय प्लॅन आहे त्याचं पण जर का आपल्याला सांगताय, शेअर करायचं असेल तर प्लीज करा. आणि तुमचा टेस्टिमोनियल पण द्या. येस सर. मिलिंद बद्दल एक बोलू इच्छितो. मित्रांनो, मिलिंद जाधव यांनी आताच उद्योजकता विकास कार्यक्रमात भाग घेतला. त्याच्या आधी ते मल्टीनॅशनल मध्ये काम करत होते आणि या लॉकडाऊनमुळे त्यांनी तो जॉब सोडला किंवा त्यांची नोकरी केली, काही म्हणा. पण आज मिलिंद जे आहे यांनी कार्यक्रम केला आणि आज त्यांच्या मनात अनेक स्वप्न होती. म्हणजे जी ते मला म्हटले की बरंच काही करायची इच्छा होती, पण या नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं, करता येत नव्हतं. आधी ते बिर्ला ग्रुपमध्ये ते होते. नाव ही इज टोटली ऑन हिज ओन आणि आता बरीच काही स्वप्न आहेत त्यांनी. मिलिंद, तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला विनंती करतो की तुमचा जो काही उद्योजकता विकास कार्यक्रमातला जो अनुभव आहे तो सगळ्यांना सांगावा. मिलिंद प्लीज. Sure. Thank you, sir. Thank you for this opportunity. Actually, ह्या प्रोग्राम बद्दल जितकं सांगितलं तेवढं कमी आहे. माझा कॉर्पोरेट सेक्टर मधला जवळजवळ 20 वर्षाचा अनुभव आहे.
आणि मी आदित्य बिर्लामध्ये ॲज अ रिजनल ट्रेनर होतो, जिथे की मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मिडल मॅनेजमेंटला ट्रेनिंग द्यायचो. बट सम हाऊ जे मनात असतं ना, की मला स्वतःचं काहीतरी करायचं, ती एक जी भावना होती ती 20 वर्षापासूनची मनात होती. आणि आय थिंक कोविड-19मुळे ती मला अपॉर्च्युनिटी मिळाली, की मी माझ्या मनातल्या जी 20 वर्षापासून मी मनात ठेवलं होतं त्याच्यावर मी फोकस करावं. आणि उद्योगवर्धिनीचा हा जो कोर्स आहे तो मला अटेंड करायला मिळाला. आणि सरांचं सांगितलं गेलं तर त्यांनी 35 वर्षाचा जो अनुभव आहे त्यांचा 1 महिन्यात पूर्ण जो एक्स्ट्रॅक्ट आहे, तो एक्स्ट्रॅक्ट समोर त्यांनी ठेवला. वेगवेगळ्या क्षेत्रातले जेवढेही अनुभवी लोक आहेत, त्याच्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे, फक्त म्हणजे सांगायचं नाही तर त्यांनी काय काय केलेलं आहे आणि त्यांच्या कशा अचिव्हमेंट आहे, तर हे फक्त न सांगता तो उद्योग कसा करावा, त्याच्यामधले हर्डल्स काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, हे सगळं सांगितलं. तर माझ्या मते प्रोग्राम्स मार्केटमध्ये भरपूर आहेत, पण त्याच्यापैकी हा जो कोर्स आहे हा फक्त मार्गदर्शन करत नाही तर पूर्ण सपोर्ट करतात. अगदी हा प्रोग्राम झाल्यानंतर पण सर अगदी पर्सनली सपोर्ट करतात, ते सांगतात, ते अपॉर्च्युनिटीज मार्केटमधले सांगतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आज. कारण की जॉब मधला एक्सपिरियन्स असणं आणि बिझनेस मधला एक्सपिरियन्स असणं हा खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर मी सरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी अशा रीतीने हे प्रोग्राम स्टार्ट केलेले आहेत, जे की फक्त आपण म्हणतो की सांगणारे नाही तर ते करून दाखवणारे आहेत. असे प्रोग्राम आहेत जे की मेंटली, मोरली आणि बाकी सगळ्या बाबतींमध्ये खूप चांगल्या रीतीने सपोर्ट करतात. सो आज मी म्हणतो की 20 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे, पण बिझनेस मधला माझा 0 एक्सपिरियन्स आहे. सो तिथे माझा कॉन्फिडन्स लो आहे. तर ह्या प्रोग्राममुळे जेव्हा मी 1 महिना पूर्ण हा कोर्स अटेंड केला, तेव्हा मला खरोखर माहिती झालं की अरे हे किती मार्केट किती वास्ट आहे आणि याच्यावरती मी कसं खूप चांगल्या रीतीने अजून फोकस करू शकतो. हा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स पण मी तिथे माझा युटिलाइज करू शकतो. सो हा 1 महिन्याचा कोर्स नसून माझ्या मते लाईफ चेंजिंग कोर्स आहे. सो सर थँक यू व्हेरी मच की असे वेगवेगळे प्रोग्राम तुम्ही इंट्रोड्यूस करतात आणि मार्केटमधले जे दिग्गज आहे ज्यांचे अपॉर्च्युनिटीज किती आहेत, त्या दिग्गजांनी काय काय अचीव्ह केलेलं आहे, कदाचित माहितीच झालं नसतं हा जर कोर्स नसता तर. सो थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस वंडरफुल कोर्स. Thank you, Milind, for such wonderful words. डेफिनेटली मिलिंद आज खूप छान काम करतील याची पूर्ण मला गॅरंटी आहे. कारण की 20 वर्षाचा अनुभव आणि प्लस हे 35 वर्षाचा अनुभव एकत्र झाला आता. त्यामुळे डेफिनेटली मिलिंद यू विल हॅव अ व्हेरी नाईस फ्युचर अँड वी आर देअर टू सपोर्ट व्हॉट एव्हर यू हॅव इन माइंड. जे काही तुमच्या मनात आहे तर त्याच्यात तुम्हाला नक्कीच मदत करू आम्ही. काही विषय साठी आम्ही करत नाही. इट इज अवर पॅशन, इट इज अवर मिशन. त्या मिशनच्या अंतर्गत हे सगळं चालू आहे. इट इज नॉट टू सपोर्ट यू, इट इज टू सपोर्ट द कॉज ऑफ एंटरप्रेन्योरशिप. जे तुम्ही विचार करताय की स्वतःचा व्यवसाय करावा आणि आमचं मिशन ते 1 लाख लोकांना उभं करायचंय. त्यामुळे हे काही इट इज जस्ट वी आर हेल्पिंग आवर सेल्स, यू कॅन से. आम्ही स्वतःलाच मदत करतोय. थँक्यू मिलिंद, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. येस, थँक्यू सो मच मिलिंद. अँड आता मी अजून पुढचे क्वेश्चन्स घेईल. बरेच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन्स आहे, तर मी फक्त स्क्रीन शेअर करून लोकांना ते क्वेश्चन्स गो थ्रू होतो. तर आपला हा उद्योजकता विकास कार्यक्रम 3 ऑगस्ट पासून सुरू होतोय. याचं टायमिंग सकाळी 8 ते 9:30 असेल. एव्हरी डे मंडे टू फ्रायडे आणि काही काही वेळेस सॅटर्डे पर्यंत पण हा कोर्स एक्सटेंड होतो. आणि 8 ते 9:30 हा लाईव्ह असतो झूम वरती. तर बेसिकली तुम्हाला जे चॅट वरती लिंक शेअर केली आहे त्याच्याने तुम्ही या पेजवर येणार आणि इकडे तुम्हाला हा कोर्सचा पूर्ण डिटेल सिलेबस मिळेल. तर राईट फ्रॉम डे 1 वीक मध्ये मॉड्यूल 1 मधले जो फर्स्ट वीक आहे, सेकंड वीक आहे, मग फर्स्ट वीक मधले जे सब टॉपिक्स आहे हे सगळे तुम्हाला टॉपिक्स याच्यामध्ये दिसेल. मग सेकंड वीकचे मग जो ऑपॉर्च्युनिटी वीक आहे त्याच्यामधल्या सगळ्या संधी आहे, प्रकल्प निवडीच्या सगळ्या संधी आहे, मग बिझनेस प्लॅन्स काय कसं करायचं, मग चौथ्या आठवड्याचं सगळं डिटेल सिलेबस तुम्हाला 6 आठवड्याचं इकडे मिळेल वेबसाईट वरती. आणि काही काही जे आमच्या युनिक पॉइंट्स आहेत, तर बेसिकली आम्ही प्रत्येक बॅच मध्ये 30 स्टुडंट पर्यंत मर्यादित ठेवतो. प्रत्येक बॅच मध्ये लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो, तुम्हाला डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतात, तुम्ही अनम्यूट करून कधी पण प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला प्रत्येक सेशन आमचा रेकॉर्ड झालेला असतो, तर तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग ही कोर्स झाल्या म्हणजे सेशन झाल्या लगेच ईमेल वरती भेटते. तर एका दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नसेल जमलं तर तुम्ही नक्कीच ते रेकॉर्डिंग बघू शकतात.
लाईव्ह याचं मेन पर्पज असं आहे की तुमचे सगळे डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे. तर बेसिक त्याच्यामुळे तुम्ही अनम्यूट करून डिरेक्टली लाईव्ह मध्ये विचारू शकतात. तुम्हाला याचा कोर्स झाल्यानंतर हा फक्त 6 आठवडे नाही तर लाईफ टाइम सपोर्ट असेल, तर हँड होल्डिंग सपोर्ट तुम्हाला मिळतो. याची लॉकडाऊन स्पेशल फीज म्हणजे ऑनलाईनची जी कोर्स आहे त्याची 6,000 रुपये फीज ठेवली आम्ही. तशी याची ऑफलाईन फीज जी आमच्या उद्योगवर्धिनीच्या ऑफिसमध्ये जे कोर्स होता याची 10,500 रुपये फीज आहे. तर याच्यामध्ये बरेच स्पीकर्स आहे. त्याच्यापैकी आम्ही काही स्पीकर्स इकडे मेन्शन केलेले आहेत. तर राजकुमार फटाटे सर, ओमप्रकाश कुलकर्णी सर, अहुजा सर, गोयल सर. पण याच्यामध्ये साधारण 10 ते 15 एक स्पीकर्स वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे तज्ञ असतात जे या कोर्समध्ये आहेत. तर याची फी 6,000 रुपये आहे आणि तुम्ही ऑनलाईन इथे रजिस्टर करू शकतात. आणि ज्यांना कोणाला अजून डाऊट असेल तर तुम्ही या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. सो मी आता काही पुढचे क्वेश्चन्स विचारतो. तर बेसिकली एक प्रश्न असा आहे की हा आता स्लो डाऊन आहे म्हणजे लॉकडाऊन आहे, तर या काळात बिझनेस करणं किती म्हणजे उचित असेल? दिस इज द ग्रेट टाइम यू कॅन से. मंदीत खरी संधी असते, ते लोकांना समजत नाही. खरं म्हणजे हा बेस्ट टाइम आहे. अनेक लोक जे आज कदाचित थकलेले आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात, आणि जे ज्यांच्याकडे चैतन्य आहे, थकलेले लोक बाहेर पडतील पण जे ज्यांचे चैतन्य आहे त्यांना एंट्री पॉइंट आहे. मित्रांनो, मंदीत खरं काम करण्याची खूप संधी असते. अनेक अशा काही गोष्टी आहे की ज्याला खूप चालना मिळणार आहे, मिळालेली आहे ऑलरेडी, आणि खूप अर्थव्यवस्था खूप वेगाने पुढे चालली बी आहे. आरबीआयने ऑलरेडी जाहीर केलंय आपला जो 1,00,000 कोटीचा जो जीएसटी आपण गोळा केला मागच्या महिन्यात, यावर्षी अजून तो जास्त होणार आहे. मला सांगायचं काय की दिस इज द बेस्ट टाइम. यू शुड कम आउट ऑफ इट. फक्त इनोव्हेशन काहीतरी घेऊन या, काही नवीन घेऊन या, काही डिफरंट, आपला प्रोडक्ट इतरांपेक्षा काही कसं डिफरंट होईल असं जर तुम्ही आणलं तर येस, देर इज अ मार्केट. डोंट वरी फॉर इट. खूप वेटिंग करतायत तुमच्या नवीन प्रोडक्टची लोक. येस, डोंट वरी, दिस इज द बेस्ट टाइम. येस. आणि सर जर कोणी एक जण एक्झिस्टिंग बिझनेस आहे करतायत तर त्यांना आत्मनिर्भर लोन मध्ये पार्टिसिपेट करता येईल का? हा, नक्की करता येईल. जी सीएमईजीपी जी योजना आहे ती एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स सुद्धा आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्यांना लोन बी मिळू शकेल. त्यांना जे काही करतायत त्याला अजून नवीन दिशा मिळू शकेल कशा पद्धतीने. कारण की आमच्या याच्यात जे लोक व्यवसाय करतात ते येतात, ते म्हणतात की आम्हाला आतापर्यंत दिशाच नव्हती, आम्ही फक्त एक चालत होतो, फक्त रोजीरोटी चालू होती. आता तुमची रोजीरोटी नाही, बिल्डिंग वगैरे व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने जर तुम्ही केलं तर एक मोठं विजन तुमचं तयार होतं, एक सिस्टमॅटिक अप्रोच तयार होतो. तुमचं बिझनेस कडे जाण्याचा एक सिस्टमॅटिक वे, तुमच्या पाथवे तुमचं तयार होतो. सो डेफिनेटली यू शुड अटेंड, आय थिंक, प्रोग्राम, अँड यू कॅन गेट द लोन ऑल्सो. येस. आणि लोन रिलेटेडच पुढचा प्रश्न असा आहे की ऍग्री रिलेटेड काय काय स्कीम्स आहे, म्हणजे एकाचं बीएससी ऍग्रीकल्चर एज्युकेशन झालंय तर त्यांना आज शेती रिलेटेड खूप काही योजना आलेल्या आहे. आत्मनिर्भर योजनेमधले 2,00,000 कोटी हे शेतीवर डिपेंड, शेतीसाठी त्यांनी डेडिकेट केलेले आहे. मित्रांनो, शेतीवर एवढ्या योजना आलेल्या आहे की आज तुम्ही गट शेती करा, म्हणजे याला पण म्हणतो तुम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनी केली तर त्याला खूप काही योजना आहे. फूड प्रोसेसिंग गोष्टी केल्या तर त्याला योजना आहे. बाकी हार्वेस्टिंग त्यासाठी तर वेगळ्या कृषी विभागाची योजना आहेतच. म्हणजे कृषी आधारित उद्योग आहे, त्याच्यासाठी खूप साऱ्या योजना आहे. अगदी 65-75% सबसिडी असलेल्या योजना आहे. मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग, आम्ही स्वतः एक फूड क्लस्टर तयार करू राहिलो. आपण त्या फूड क्लस्टर मध्ये एक स्पेशली फूड प्रोसेसिंगचे प्रोग्राम सुद्धा आम्ही घेऊन राहिलो. मला सांगायचं आहे की देर आर अँपल ऑपॉर्च्युनिटीज. आणि मी तर असं आपल्याला नक्की सांगेल, जे बीएससी ऍग्री वगैरे जे आहेत त्या लोकांनी जरूर याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आपले इथे नाशिकला उदाहरण आहे, एमएससी ऍग्रीकल्चर केलेले मिस्टर विलास शिंदे, आज ज्यांनी हा सह्याद्री फार्म हा उद्योग कुठल्या कुठे नेऊन गेले ते. कारण का जेव्हा शेतीला तंत्रज्ञानाची गरज जोड येते तेव्हा तो व्यवसाय, आणि त्याला परत व्यावसायिकची जी जोड मिळाली तर हा व्यवसाय कुठल्या कुठे जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, डेफिनेटली यू शुड, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला महाराष्ट्र शासनाने शेती मित्र पुरस्कार दिला आहे त्याच्यासाठी की लोकांना, शेतकऱ्यांना परत मी शेतीत पाठवलं म्हणून, आणि त्यांनी व्हॅल्यू ऍडिशन प्रोडक्ट सुरू केले म्हणून. तर मित्रांनो, म्हणजे जे विशेषतः ज्यांनी आता मला विचारला प्रश्न, त्यांना मी आग्रहाने सांगेल की तुम्ही जरूर या. खूप काही योजना आहे तुमच्यासाठी, तुम्ही जरूर या शेतीपूरक व्यवसायामध्ये जरूर एंट्री करायला पाहिजे, शेती आधारित. धन्यवाद सर. आता आपण बस शेवटचे मोजून 1-2 प्रश्न घेऊ. तर हाय, पुढचा प्रश्न असा आहे की एमआयडीसी मध्ये लँड घेण्यासाठी काय प्रोसिजर आहे?
त्याच्यामध्ये प्रोसेस काही एवढी अवघड नाही, ऑनलाईन सुद्धा ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं आता कसं आहे की कुठे लँड अवेलेबल आहे ते पहिले तर आधी तुम्हाला थोडंसं चेक करावं लागेल. मग ते तुम्ही एक ऍप्लिकेशन करायचं असतं. ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला ते एक ऑफर लेटर देतात. ऑफर लेटर दिल्यानंतर मग तुम्हाला त्या जागेचे 50% कॉस्ट भरावी लागते. ती भरल्यानंतर मग ते अलॉटमेंट लेटर देतात. ते अलॉटमेंट लेटर दिल्याच्या 15 दिवसाच्या आत तुम्हाला 50% कॉस्ट भरावी लागते. असं एक साधी सिंपल प्रोसिजर आहे त्याची. ओके. आणि पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही बिझनेस मध्ये नवीन आहात आणि तुमचे मागचे इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे काही नाहीये, तर तुम्हाला काही टेंडर्स मिळू शकतात का? टेंडर हे बघ कसं आहे, टेंडर भरण्यासाठी तुम्हाला काही जीएसटी वगैरे हे सगळे रजिस्ट्रेशन करावे लागतील आणि ते मिळू शकतात ना. नव्या लोकांना सुद्धा, म्हणजे आता नवीन जे तुम्ही असतात त्यांना सुद्धा टेंडर मिळतात. असं थोडी काय की एकदम नवीन जुन्या लोकांनाच टेंडर मिळतात. तर बेसिकली कसं असतं, काही काही टेंडर मध्ये असतं की तुमच्या मागच्या 3 वर्षाचा टर्नओव्हर 1 कोटीच्या वर पाहिजे, 2 कोटीच्या वर पाहिजे, असे काही काही टेंडर मध्ये रिक्वायरमेंट असते. पण एवढे मोठे टेंडर सुरुवातीला का घ्यावे? छोटे छोटे टेंडर मध्ये तुम्ही काम करू शकता ना. आणि गव्हर्नमेंटच्या अजून एक मार्केटिंग सपोर्ट सांगतो तुम्हाला, विशेषतः गव्हर्नमेंट टेंडर मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल, मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल, मायक्रो अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री, एमएसएमई मध्ये एम आणि एस, मायक्रो अँड स्मॉल, हे म्हणजे 10 कोटीच्या आत जर तुमची गुंतवणूक असेल तर तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स मिळतो टेंडर भरण्यात. 15% प्राइस प्रेफरन्स म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीने टेंडर भरलं, समजा पेनाचं टेंडर आहे, ते एका मोठ्या कंपनीने भरलं, जिचे गुंतवणूक 20 कोटीच्या वर आहे, त्यांनी भरला. त्यांनी या पेनची किंमत लावली 100 रुपये, तुम्ही किंमत लावली 114 रुपये, हे टेंडर तुम्हाला मिळेल तुमची किंमत जास्त असून सुद्धा. का बरं? कारण की तुमचं 15% प्राइस प्रेफरन्स आहे. ओके, तर असं त्याच्यामध्ये बेनिफिट आहे टेंडर मध्ये. आणि शिवाय 75% ऍडव्हान्स सुद्धा तुम्हाला मिळतो. तर असे काही बेनिफिट्स आहे. सो यू शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस. अजून काही माझ्या मते प्रश्न नाही आहेत, पण आय थिंक आय ट्राय टू आन्सर युअर ऑल क्वेरीज. आणि त्यानंतर तुम्ही कार्यक्रम एवढा त्याच्यासाठीच आहे की तुम्ही या सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला वन स्टॉप गायडन्स मिळावा. 2 मॉड्यूल आहे आमचे, सिंपल कन्वर्टिंग आयडियाज इनटू अपॉर्च्युनिटी अँड कन्वर्टिंग अपॉर्च्युनिटी इनटू रियालिटी, असे 2 मॉडेल आहे. उद्योग निवडीसाठी एक मॉडेल आणि एक उद्योग उभारणीसाठीचं मॉडेल. तर जरूर या, आपल्या सगळ्यांचं स्वागत राहील उद्योग वर्धिनीमध्ये. डेफिनेटली आर मोस्ट वेलकम. बाकी सगळे लिंक्स वगैरे तुम्हाला मिळून जातील, त्या तुम्ही पाहू शकता. आमचं आजचं जे रेकॉर्डिंग आहे, जे लेट झाले जॉईन असतील तर त्यांना आजचं रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनलवर भेटू शकेल. आमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यात तुम्हाला अनेक आमच्या जे पास्ट पार्टिसिपंट्स आहे की ज्यांनी हा उद्योजकता विकास कार्यक्रम केलेला आहे, त्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटू शकता. अजून एक महत्वाची सूचना, उद्या आमचे एक उद्योजक, एक तरुण उद्योजक, जस्ट 26 इयर्सचा एज आहे आणि जे पॉवर कॅब इंडस्ट्रीज म्हणून एक केबल वगैरे बनवतात, त्यांचा एक विद्यार्थी अवस्थेतच कसा व्यवसाय सुरू केला त्याची एक अतिशय चांगली स्टोरी मिस्टर वैभव कापडणे यांच्या याला तुम्ही उद्या संध्याकाळी 7 वाजता जरूर हजर राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. परत आपण कार्यक्रमात प्रत्यक्ष भेटूया 3 तारखेला, 3 ऑगस्टला. धन्यवाद.